तुला माहिती आहे प्रियाची मानसिक भावनिक अवस्था सध्या कशी आहे? हो, ती तर बिचारी स्वतःच्याच विचारात असते दिवसभर. माझी अशी इच्छा आहे की तू जरा तिला तुझ्या नजरेत ठेव. नजरेत ठेव म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे प्रियाचं आणि तुझं बरं जमतं. ती बरेचदा तुझ्याशी शेअर करते, बोलते. लक्ष ठेव. अच्छा अच्छा, म्हणजे मी पाळत ठेवायची आहे का प्रियावर? पाळत नाही ग. पाळत ठेवायला तू डिटेक्टिव्ह आहेस का? मला एवढंच म्हणायचंय की तिला घरात शक्यतो एकटीला सोडू नकोस. आणि जर तिला कुठे बाहेर जायचं असेल तर सोबत कर. हो. सत्यजित, काय नाही, मी फक्त एवढंच विचारायला आले होते की मी 2 दिवसांसाठी पुण्याला चालले सुहास बरोबर. तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? आय मीन मी गेले तर चालेल ना? नाही, तू सुहास बरोबर जाणार असेल तर मला काय प्रॉब्लेम असेल. थँक्स. ही आयटम ऐक जरा. काय आहे? काम कर तुझं. अगं प्रिया, सुहास. काय म्हणाले भाऊजी? नाही म्हणजे आता इथनं गेले पण घाईत दिसले, काही बोलले नाही. काय म्हणणार आहे? दिली परमिशन. स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर जाते, नाही कशाला म्हणेल तो. चला मग बॅग पॅक करा, तोपर्यंत मी पिलूशी खेळतो. ओके, आले. काय इकडे. अगं काय आहे? तर जोरात ओरडून सांगू का काय ते? नेत्रा, काय प्रॉब्लेम आहे? मला सुहास बरोबर निघायचंय, पटकन बोल. त्याही पेक्षा जास्ती इंटरेस्टिंग आणि महत्वाचं बोलायला थांबवलंय मी तुला इथे. काय? आता किचन मध्ये दादा मला काय म्हणाले माहितीये? काय? सांगतेय ना, ऐक तर. त्यांनी मला तुझ्यावरती लक्ष ठेवायला सांगितले. तुझ्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी दिली दादांनी मला. किंवा तुझ्यावर पाळत ठेवायची सुपारी दिली असं म्हण. माझ्यावर पाळत ठेवायला सांगितले? हो, पण ती सुद्धा मी ठेवायची. मज्जा आहे ना? त्यामुळे आता ह्याच्या पुढे माझ्याशी बोलताना वागताना नीट वागायचं, शिस्तीत वागायचं माझ्या बरोबर. आणि डोंट वरी, अजून तरी तू काय काय दिवे लावलेस ते मी दादांना सांगितलेलं नाहीये. नेत्रा, थँक्यू सो मच. म्हणजे तू नसतीस तर माझं काय झालं असतं? खरंच थँक्स लॉट. नेत्रा, तू इतकी साधी भोळी आहेस ना की तुला काय बोलावं तेच कळत नाही. जेवढी तुझी उंची आहे ना तेवढीच समज आहे. तू सत्यजितला काय अख्ख्या जगाला जरी ओरडून सांगितलंस ना तरी मला काही फरक पडत नाही. कारण मी लावलेले दिवे जसे तुला माहिती आहेत तशाच तू पेटवलेल्या पणत्या मलाही माहिती आहेत ना. सो तेरी भी चूक मेरी भी चूक, ह्यातच आपल्या दोघींची भलाई. कळलं? आणि हो, नेक्स्ट टाइम अशा या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मला प्लीज त्रास देत जाऊ नकोस. जा बेबी, तुला किचन मध्ये खूप कामं असतील ना. हट. हा बोला भाईसाहेब, कशी काय आठवण काढलीत? आशिषचा पुण्याचा पत्ता मेसेज करा मला. मी पुण्याला चालले. आत्ता? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम कसला? मग मेसेज करा पटकन. हो, मी निघते. आई, का ग?
तुम्ही कुठे बाहेर निघालात का? हो, जरा मणी बहीणकडे जाऊन येते ना. सराफ बाजारात? हो, अगं पिल्लूसाठी पेंडंट करायला टाकायचंय ना. आता असं करते, त्या पेंडंटवर एस हे अध्यक्षर येईल असं पेंडंट करायला सांगते त्यांना. नाही, नको. म्हणजे असं अध्याक्षर वगैरे नको आता. का? अगं नाव ठरलंय ना आपलं शुभ्रा. हो पण तूच म्हणालीस ना मंजिरी, सत्यजीतच्या आवडीचं नाव आहे म्हणून. हो पण आता यांनीच नकार दिलाय. का? आई, यांचं असं म्हणणं आहे की शुभ्रा हे नाव आपण ज्या परिस्थितीत ठेवलं म्हणून मी नाही म्हणते. हा काय त्याचा प्रत्येक वेळेचा हेखेखोरपणा आहे. हे बघ मंजिरी, तू सगळं ऐकून घेतेस, काही बोलत नाही म्हणून तो तसा वागतोय. आता मीच जाऊन बोलते त्याच्याशी. आमचे वाद होतील पण त्याला माझा इलाज नाही. आई, तुम्हाला शपथ आहे माझी, प्लीज नको. अगं पण आई प्लीज, तुम्ही माझ्या बाजूने अशा किती लढाया लढणार आहात? काही लढाया माझ्या मलाच लढू देत. पडेन, जखमी होईन मी, पण सावरीन या सगळ्यातून. चला लवकर निघूया. मग काय, आणि एवढी घाई काय पण? इकडनं निघायची घाई आहे मला. अरे विहंग, अरे सुहास, कसं आहेस? मी मस्त. तुम्ही इथे? हो, पिल्लू सोबत खेळायला आलो होतो. वेळ घालवण्याची कारण शोधतोय, बाकी काही नाही. आणि काय, तुम्ही कुठे चाललात? हो पुण्याला. पुण्याला? बरोबर बोलतेय प्रिया, आम्ही पुण्याला माझ्याच घरी चाललो. ठीक आहे, सांभाळून जा. दादाचा काही भरोसा सांगता येत नाही. तुम्ही चिंता करू नका, माझ्या बायकोची काळजी कशी घ्यायची मला चांगलंच माहिती आहे. मधुराचं मी रक्षण नाही करू शकलो म्हणून टोमणा मारतोस? नाही सॉरी, म्हणजे मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं. मला ऍक्च्युली इट्स ओके. मला एवढंच सांगायचं होतं, काळजी घ्या. मंजिरी वहिनी, तुम्हाला थोडा वेळ आहे का? हो. नाही म्हणजे मला शॉपिंगला जायचं होतं. कसं आहे की मी अनघाताईंच्या घरनं आल्यापासून हेच कपडे घालते. अजून किती दिवस. अहो काहीच हरकत नाही, जाऊया आपण. आणि आणखीन एक सांगायचं होतं. हा बोला ना. मंजिरी वहिनी, तुम्ही प्लीज सत्यजित दादांशी बोलून मला कुठे नोकरी मिळते का बघाल का? इतके दिवस झाले मी आश्रितासारखी राहते या घरात. अहो मंजुषाताई, प्लीज वहिनी, माझं म्हणणं समजून घ्या. अहो काय बोलताय तुम्ही? हे तुमचंच घर आहे आणि तुम्ही इथे आश्रितासारख्या नाही, तुमचा हक्क आहे म्हणून राहताय. आणि मी समजू शकते तुमच्या भावना. मी यांना विहंग भाऊजींशी बोलताना ऐकलं होतं, एकदा हे सगळं प्रकरण शांत झालं ना की मग ते तुम्हाला मिळवून देतील योग्य काम. पण तोपर्यंत थोडं थांबा. ठीक आहे, पण वहिनी तुम्हाला जमेल नाही यायला का? मग मी एकटीच जाऊ? एकट्याने कशाला, मी आहे ना सोबत. सांगा कुणाकुणाला कुठे कुठे जायचंय? अहो मंजुषाताईंना शॉपिंगला जायचंय. मंजुषाला शॉपिंगला? चला मग, सामान उचलायला बंदा हजर आहे. हा, आणि दारात गाडी सुद्धा आहे. वहिनी तुम्ही सुद्धा येत आहे? नाही नाही, मी नाही, मंजुषाताईंना जायचंय.
तुम्ही उगाच सगळी कामं टाकून अगं कामं टाकून कोण जात आहे? तसंही आज मी फ्रीज होतो म्हणून म्हटलं विचार केला जरा पिल्लू सोबत येऊन खेळूया. पण आता जर शॉपिंगला जायचं असेल तर नो प्रॉब्लेम. चला. घेते वहिनी. ठीक आहे. हा पण एक अट आहे. अट? कसली अट? इन जनरलच आहे. ते गळ्यात जे लोडणं बांधलंयस ना ते काढून टाकत ये. कसं आहे, जिथे पूर्वीचं नकोसं झालेलं नातच संपलंय तिथे या खुणा का ठेवायच्या? अहो, पण मी हे कसं? हे बघ, गेले अनेक दिवस ही गोष्ट मला खटकत होती, पण आज अशी समोर आलीस म्हणून सांग. मंजुषा ताई, अहो बरोबर बोलतायत विहंग भाऊजी. आणि असंही जोर जबरदस्तीने आपलंसं करण्यासारखं नातं नसतंच नवरा बायकोचं. त्या माणसाची उरली सुरली निशाणी सुद्धा काढून टाका तुम्ही. काही गरज नाहीये त्याची, नाही का? खरं तर हे मंगळसूत्र मी मोठेपणासाठी नाही, पण रक्षण. पण सध्या तरी तुला या अशा रक्षणाची काहीच गरज नाहीये. काढ ते मंगळसूत्र. या घरातली माणसं समर्थ आहेत तुझं रक्षण करण्यासाठी. देते माझ्याकडे. मंजुषा, ही सौभाग्य चिन्ह खूप महत्वाची असतात, मान्य आहे मला. पण त्याहीपेक्षा महत्वाचं असतं ते नातं. आणि कसं आहे, कधीतरी कोणीतरी भेटेलच ना तुला, ज्याच्या हातून हा दागिना तुला तुझ्या गळ्यात घालायला आवडेल, त्याचं तुला समाधानही वाटेल आणि अभिमानही. तोपर्यंत हा राहू दे. वहिनी, मी तुमच्याकडे ठेवतो. हो. चला मग, मिस सरंजामे. सांभाळून जा. हं? येतो. ये प्रिया. आता कसं या घराला जरा घरपण येईल. म्हणजे अगं आता तू आलीस ना, तर तुझ्या येण्यामुळे या घराला घरपण येईल. नाहीतर काय, मैं और मेरी तन्हाई बस. पुरे पुरे तुझ्या भावना पोचतायत माझ्यापर्यंत. पण सुहास, मी आले म्हणून तुझ्या कामांकडे दुर्लक्ष नाही करायचं तू. हं? तुझी जी काही कामं आहेत ना ती आधी पूर्ण कर. कसली कामं? कुठली कामं? आता 2 दिवस फक्त तू आणि मी. बास, उगीच रोमॅन्टिक होऊ नकोस. तुझी सगळी कामं पूर्ण कर. ऍक्च्युली तुला डिस्टर्ब करायला मी इथे थांबणारच नाही. म्हणजे पुढे जाणार कुठेस तू? बाहेर. तुमचं पुणे खूप प्रेक्षणीय आहे असं ऐकलंय मी, तेच बघायला जाईन. बापरे, आणि एकटीच? अगं हा हक्काचा गुलाम सोबत यायला तयार असताना तू एकटीच जाणार? पहिली गोष्ट, गुलामांना स्वतःची मर्जी नसते. आणि दुसरी गोष्ट, माझी एक मैत्रीण राहते पुण्यात. ती केव्हापासून बोलवत होती मला. आता इथे आलेच आहे तर तिलाही भेटीन. नाही नाही, मी सुद्धा येणार तुझ्या बरोबर. तू काय करणार आहेस तिकडे? तुझ्या मैत्रिणीला भेटायला. तुला तिला का भेटायचंय? का म्हणजे भेटायला नको?
अरे माझ्यासाठी 2 दिवस वेळ काढून आलेली प्रिया त्यातला वेळ तिच्या कुठल्या मैत्रिणीला देते ते मला बघायला नको? जाऊ दे, आपण दोघंही नको जाऊया, घरीच थांबू. अरे का? अगं तुला भेटायचं होतं ना तिला. भेटायचं होतं पण ते काही इतकं महत्वाचं नाहीये. आणि तू म्हणालास ते पटलं मला. हे 2 दिवस आपण फक्त एकमेकांसाठी काढले, त्यातला वेळ तिसऱ्या कोणाला तरी कशाला द्यायचा. आपण इथेच थांबूया. थँक्स. हे बघ बाहेर छान पाऊस पडतोय, मी ना सॉलिड कॉफीच करून आणतो. हा अरे वा, कार्टून कार्टून बघताय का? वय टीव्हीत नाही, समोर. हो, समोर तरी कशाला बघताय? जाऊन आरशात बघा ना. दुसके लय बोलीस हा. रिमोट दे बघू, मी टीव्ही बघते ना. तुम्ही टीव्ही बघत होतात, आता रिमोट कोणाच्या हातात आहे? माझ्या. मग टीव्ही कोण बघणार? मी. अगं दुसके तुझ्या खोलीत हाय ना टीव्ही? तो बंद पडलाय हो. आणि बाय द वे, माझ्या खोलीतला टीव्ही बंद पडलाय म्हणून दादा मला नवीन LED टीव्ही घेऊन देणार आहे. कोणता टीव्ही? नवीन मॉडेलचा टीव्ही घेऊन देणार आहे. तोपर्यंत चालवायचं हे जुनं मॉडेल. ये तुला ना आता फोननी चॅनल चेंज होत नाहीत आत्या. हवा आहे पण हा सोडतो. आत्या, पिढ्या पिढ्या झाल्यात का? अंगावर कसल्या येतात? मारताय कसल्या? मग माझं चॅनल लाव. लहान असतं जराच्या. सांगितलं ना माझं चॅनल लावून, मी बघत होते ना आधी टीव्ही. सायलेन्स सायलेन्स. का भांडता काय तुम्ही एवढ्या दोघी? जाऊ दे, ते आमचं नेहमीच चालतं. तुम्ही काय शॉपिंगला गेला होता? हो, थोडे कपडे खरेदी करायचे होते म्हणून. अगं मला सांगायचं ना, पिलूच्या बारशासाठी मला कपडे घ्यायचे होते, मी आधी आले असते. अहो त्यात काय, त्या उद्या जाऊया की. मी आजीने भेटून येते. हो. सत्यजित आहे ना? होय, त्याच्या खोलीत आहे. मी आलोच. आत्या, मी जे बघतीये ते तुम्हाला दिसतंय का? खुळीच आहे. अगं तू जे बघतेय ते मलाही दिसणारच ना टीव्हीवर. टीव्ही बद्दल नाही बोलत आहे मी. मग हा जो आता लाईव्ह शो झाला त्याच्याबद्दल बोलते. म्हणजे ही जी इकडे निघून गेली तिच्या नवऱ्याने तिला टाकली, आणि हा जो इकडे निघून गेला त्याची बायको त्याला कायमची सोडून गेली. मस्त आहे. रबने बना दी जोडी. दुसकी हे असे खुळचट आणि वाईट विचार तुझ्याच डोक्यात येणार, म्हणून सांगते अशा वाईट सिरियल बघू नकोस. वाईट विचार डोक्यात शिरतात, कळलं? आव आत्या, या असल्या गोष्टी तुम्हाला लवकर कळल्या असत्या तेव्हा संसार ताटून मोकळ्या झाला असतात तुम्ही. असं बारशाची तयारी झाली ना. खरं तर आई आणि गौरांग भाऊजीच बघतात सगळं. पाहुण्यांनाही आमंत्रण देऊन झालं. मलाही माझे काही पाहुणे बोलवायचे बारशाला. अनघाला बोलवायचे मला, पिल्लूच्या बारशाला. तुला काही प्रॉब्लेम? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? असताही कामा नाही. एक विचारायचं होतं. नाही म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर पिलूच्या बारशासाठी मला माझ्या बाबांना आमंत्रण द्यायला जायचं होतं. खरं तर त्यांनी नकारच दिलाय, पण
पिलूचे आजोबा या नात्याने तरी त्यांनी इथे असायला हवं ना, म्हणून. मी जाऊ ना? नाही, तू जायचं नाहीस. अहो पण मी जाईन. माझ्यामुळे नकार दिला ना त्यांनी, मग मीच जाईन.